व्हॉयजर सोल भाग 2. रिया केबिनमध्ये आली त्यावेळेस नाज डोळे बंद करून खुर्चीवर मागे मान टाकून काहीतरी विचारात बसली होती. नाज, तू ठीक तर आहेस? रियाचा प्रश्न ऐकून तिने डोळे उघडले आणि निर्विकार चेहरा ठेवत लगेच ताठ होऊन बसली. बरं झालं रिया, तू आली. मी तुला बोलवणारच होती. अगं, काल आपल्या ऑफिसमध्ये जे प्रेझेंटेशन झालं त्याच्या कॉपीज मी तुला करायला सांगितल्या होत्या, पण आत्ता मला त्याच्यात काही चेंज करून हवं आहे. तिला जणू काही झालं नाही या आविर्भावात तिने लॅपटॉप चालू केला. मी काहीतरी विचारलं तुला. रियाने सरळ हाताची घडी घातली आणि तिच्याकडे रोखून तिला प्रश्न विचारला. मी ठीक आहे रिया, एवढ्या छोट्या गोष्टींनी मला काहीच होत नसतं. तिने आवाज थोडा रूढ करत तिला सांगितलं. जगासाठी नाज मित्तल एक रोबोट असेल, पण तिच्यामधली खरे नाज मला माहिती आहे. त्यामुळे माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको. मला खरं खरं सांग. काय ऐकायचं आहे तुला? काय ऐकायचं आहे? हो, काल केला मी प्रयत्न आणि फसले त्या प्रयत्नात. फसली म्हणण्यापेक्षा अक्षरशः चोरासारखं पकडून आणलं मला त्यांनी. पुन्हा एकदा त्यांच्या सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करायला. पुन्हा रोबोटसारखं इथलं काम करायला. काम करणाऱ्या एम्प्लॉईला सुद्धा सुट्टी मिळते, पण मला नाही. मी जन्माला राजशेखर मित्तल यांची मुलगी म्हणून आली आहे, तर मला रोबोटसारखं कामच करायचं आहे आणि ते काम करत करतच मरायचं आहे. नाजने तिच्या समोरचा लॅपटॉप हाताने जोरात बंद केला आणि रियावर आवाज चढवत म्हटलं. कूल डाऊन नाज, कूल डाऊन. काही होत नाही, शांत हो. रिया पटकन पॅनिक झालेल्या नाजकडे गेली. तसं नाजने लगेच तिच्या कमरेला खुर्चीवर बसल्या बसल्या मिठी मारली आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. हे बघ, तू जास्त विचार करून स्वतःलाच त्रास करून घेते आहेस. त्या गोष्टींचा एवढा विचार करू नकोस. माणसाजवळ ऐश्वर्य आणि वैभव आलं की त्यासोबत या सगळ्या गोष्टी येतातच. आणि तुझे डॅड तुला जे काही सांगताहेत ते तुझ्यासाठीच सांगत आहेत. कारण तू जर अशीच बाहेर निघालीस तर खरंच लोकांच्या नजरेत येशील. जसा पैसा आला तसे दुश्मनही येतात. चुकून जर एखाद्या दुश्मनाच्या नजरेत तू आलीस तर त्यामुळे नुकसान त्यांना एकट्यांना नाही तर तुला सुद्धा होणार. ते एखाद्या वेळेस तुला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगू शकत नसतील, पण तू हे सगळं करून तुझे प्रॉब्लेम्स वाढवून घेते आहेस. रिया तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. ती जेव्हापासून या बिझनेसमध्ये आली, रिया तिची सेक्रेटरीच नाही तर एक चांगली मैत्रीणही झाली होती. रियाला माहीत होतं की तिच्या आतमध्ये तिची काय घुसमट होते आहे आणि तीच घुसमट आता नाजला तिच्या वडिलांविरोधात बंड करायला प्रोत्साहन देत होती. रिया सुद्धा एक चांगल्या घरातली मुलगी होती. नाज बिझनेसमध्ये उतरण्याच्या आधीपासून राजशेखर मित्तल यांच्या असिस्टंटच्या हाताखाली वर्क करायचे. तिचं वर्क बघूनच त्यांनी तिला नाजची पर्सनल सेक्रेटरी बनवलं होतं. काय करू मी, तूच सांग. मला सुद्धा हे सगळं सोडून काही कायमचं जायचं नाही आहे. बस बस काही दिवस एक स्वच्छंदी पाखरासारखं आकाशात उडावंसं वाटत आहे. एवढ्या दिवसापासून ही सगळी जबाबदारी खांद्यावर घेऊन कुठेतरी खांदे दुखायला लागले आहेत, तर फक्त थोड्या वेळसाठी या सगळ्यापासून लांब जाण्याची इच्छा आहे. तिने रियाच्या कमरेला मारलेला वेढा बिलकुलही न सोडता आपले डोळे बंद करून मनातलं सांगायला सुरुवात केली. तू
एकदा लग्नाचा विचार करून प्रेमला भेटून का घेत नाही? एखाद्या वेळेस तुला जर तो आवडला तर? का का करायचं मी लग्न? नाही विश्वास माझा लग्नावर. मी कोणाशी तरी लग्न करून त्या व्यक्तीला माझं रिमोट द्यावं असं तुम्हा सगळ्यांना का वाटतं? लग्न करून कोणीतरी आपल्या आयुष्यात येणार आणि तो आपली फुल लाईफ कंट्रोल करणार. मला हे मुळीच मान्य नाही. माझ्या डॅडनी माझी आई गेल्यानंतर पुन्हा लग्न केलं नाही. त्यामुळे ते आजही त्यांच्या मनाप्रमाणे जगत आहेत. त्यांना हवं ते हवं त्या वेळेला करत आहेत. मी का म्हणून माझ्या आयुष्यामध्ये रोकटोक लावून घ्यावी? विषय फक्त प्रेमचा नाही आहे, तर मुळात मला लग्नच करायचं नाही आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही जी मला फक्त लग्न केल्यानेच मिळेल. मी सेल्फ इंडिपेंडंट आहे. मोठमोठ्या डील्स मी माझ्या चुटकी सरशी करून मोकळी होऊन जाते. डॅडच्या कितीतरी फॅक्टरीजवर व्हिजिट करते. आउट ऑफ इंडिया मोठ्या मोठ्या मीटिंग्स कॉन्फरन्ससाठी जाते. जर मला माझं आयुष्य जगताना कोणाची गरजच नाही, तर मी लग्न का करावे? लग्नाचा विषय काढल्यावर ती अजूनच चिडली. मग रिया विषय बदलवत म्हणाली, बरं, पण मग आत्ता पुढे काय करणार? हे असं पळून जाऊन तर तुला फक्त मनस्ताप मिळणार आहे. हे बघ, तू खूप प्रॅक्टिकल मुलगी आहेस, म्हणून तुला सांगते, थोडा प्रॅक्टिकली विचार कर. तू बिना सिक्युरिटी बाहेर राहणार शक्य तरी आहे का? जरी अजून मीडियामध्ये तुझी आयडेंटिटी माहीत नसली तरी सुद्धा तुला अगदीच कुणी ओळखत नाही असं पण नाही ना? आणि नेमकं पळून जाऊन तू जाणार तरी कुठे आणि कशी? रियाच्या शेवटच्या प्रश्नावर नाझने तिला एक छोटी स्माईल दिली आणि लगेच स्वतःचा मोबाईल हातात घेऊन तिला काही फोटो दाखवत म्हणाली, हे बघ, तुला तर माहितीच आहे, आधीपासूनच मला समुद्रकिनारा फार आवडतो. त्या समुद्राच्या काठावर असं वाटतं तासनतास फक्त बसूनच राहावं. मी जेव्हाही त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते, माझ्या सिक्युरिटीमुळे मला जाताच येत नाही. पण खरंच असं वाटतं की जणू तो बोलावतो आहे मला. काहीतरी फार मोठं गुपित आहे त्याच्याजवळ, जे तो मी तिथे गेल्यावर मला सांगणार. खरंच, या समुद्राएवढं आकर्षण मला याआधी कशाचंही झालं नाही. ती रियाला तिने गाडीत बसून समुद्रकिनाऱ्याचे काढलेले फोटो दाखवत सांगत होती, अगं हो, पण जाणार कशी? तुझे डॅड तर तुला जाण्याची परवानगी देणार नाहीत आणि सिक्युरिटी घेऊन तू जाऊ शकणार नाही. रियाने तो मोबाईल ऑफ करत तिला विचारलं, तेच कळत नाही काय करू. मी डॅडला धमकवण्यासाठी कामाकडे दुर्लक्ष पण नाही करू शकत, कारण कामच माझं प्रेम आहे. तिने थोडं निराश होत म्हटलं, पण तिला पुन्हा एकदा नॉर्मल झालेलं बघून रिया तिच्या समोरच्या बाजूने येऊन खुर्चीवर बसली. मला काय वाटतं की तू एकदा सरांशी समोरासमोर बसून बोलून घ्यावं. सध्याला तुझी स्टेप घेतली आहे ती स्टेप बघता मला खरंच वाटतं की सर यावेळेस तुझं बोलणं व्यवस्थित ऐकतील तरी. रियाने उपाय सुचवला. त्यावर विचार करत नाज म्हणाली, हो, मलाही वाटतं की यावेळेस डॅड माझं ऐकून घेईल. आणि जर नाही ऐकलं तर मी ऐकायलाच लावेल. मला फक्त 10 दिवसांचे स्वातंत्र्य हवं आहे आणि ते मी त्यांच्याकडून यावेळेस घेऊनच राहील. क्रमशः. काय वाटतं, नाझचा अंदाज खरा ठरेल का? राजशेखर तिला परवानगी देतील का? की तिला राहावे लागेल कैद आयुष्यभरासाठी सोन्याच्या पिंजऱ्यातच? जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून. कसा होता कथेचा दुसरा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व भेटा परत इथेच पुढच्या भागासाठी. धन्यवाद.